नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल। 31 जुलैच्या अगोदर भरलेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, परंतु ज्या महिलांचं 31 जुलै नंतर फॉर्म भरलाय, 31 जुलै नंतर अप्रूव्हल झालाय, अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी येणार असे अनेक महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहेत। आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपल्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अनेक महिला असा प्रश्न विचारतात की सर, आमचे पैसे येतील कधी। या व्हिडिओमध्ये आपण हे पैसे कधी येणार आणि हे पैसे येण्यासाठी उशीर का होतोय, का लेट होत आहेत, कोणकोणत्या स्टेजमधून या सर्व पैशांना यावं लागतं, या योजनेला जावं लागतं, याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल, तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला असेल, तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक एकमेकांना लिंक असेल, सर्व काही ओके असेल, तरी सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये अद्याप पैसे आलेले नाहीत अशी शंका तुमच्या मनामध्ये असेल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्ही पैशाच्या प्रतीक्षेमध्ये असता, परंतु हे पैसे किंवा हा फॉर्म कोणकोणत्या स्टेजमध्ये येतो हा विचार सुद्धा तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल, तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला असेल, परंतु पैसे तुमचे येत नाही, याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म हा तुमच्या जिल्ह्याच्या स्तरावरती जे प्रशासकीय अधिकारी नेमलेले असतात त्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तो फॉर्म तुमचा व्हेरिफिकेशन होतं, तपासणी केली जाते। तपासणी केल्यानंतर तुमचा फॉर्म ओके असेल तर तुमच्या फॉर्मला मान्यता मिळते। प्रत्येक फॉर्म हा इंडिव्हिज्युअल चेक केला जातोय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सुद्धा याच पद्धतीने जात आहेत। तुमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फॉर्म चेक केल्यानंतर सदर फॉर्म हा तुमच्या गाव पातळीवरती म्हणजेच अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती किंवा नगरपालिका या सर्व स्तरांवरती येतो। तिथे सुद्धा तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाल्यानंतर पुन्हा तो फॉर्म जिल्हा लेवलला जातो। जिल्हा लेवलला गेल्यानंतर तिथून ते फॉर्म सर्व विभागाकडे जातं। आता आपला विभाग कोणता आहे? महिला व बाल विकास विभाग। या महिला व बाल विकास विभागाकडे आल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा तो फॉर्म पुन्हा चेक होतो। चेक झाल्यानंतर तो फॉर्म ओके असेल तर पुन्हा तिथे अप्रूव्हल होतं। अप्रूव्हल झाल्यानंतर सदर जे ॲप्लिकंट आहे किंवा अर्जदार आहे त्यांची नावं हे बँकेकडे जातं, विभागाकडून बँकेकडे जातं। कोणत्या बँकेकडे? जिल्हा स्तरावरती ज्या बँक असतात त्या बँकेकडे जातं। त्या बँकेकडे गेल्यानंतर तिथून तो तालुका स्तरावरती येतो। तालुका स्तरावरती आल्यानंतर पुन्हा तुमच्या गाव पातळीवरती ज्या बँका असतात त्या बँकांमध्ये तुमची लिस्ट येते। अशा पद्धतीने मित्रांनो, एखादी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुद्धा सेम स्टेपला जाते। मग मित्रांनो, तुम्ही विचार करा, जिल्हा स्तरावरून डायरेक्ट तुमच्या गाव पातळीवरून डायरेक्ट तुमच्या जिल्हा स्तरावरती, नंतर तालुका, नंतर गाव, अशा स्टेपवरती येत असताना साहजिकच या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी उशीर होणार आहे। काही काळजी करू नका। 31 जुलैच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांचे पैसे आलेले आहेत। 31 जुलै नंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, अप्रूव्हल झालेले आहेत, सर्व ओके, तर त्यांचे पैसे हे सप्टेंबर महिन्यामध्ये 30 सप्टेंबर 2024 पर्यंत हे सर्व डेटा किंवा हे सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये क्लिअर करायचे आहेत। हे शासनाचं सुरू टार्गेट आहे। कारण आता 3 ते 4 महिने समजा या योजनेसाठी घोषणा केल्यापासून होत आहेत। किती दिवस ही शंका, किती दिवस अडचणी येतील, या सगळ्या गोष्टीचा विचार करता शासन सुद्धा खूप फास्ट गतीने हे काम सुरू आहे। परंतु प्रत्येक योजनेला या स्टेपमधून जावं लागतं। अशा परिस्थितीमध्ये पैसे येण्यास उशीर होऊ शकतो। त्यामुळे आता कुठेही चर्चा करू नका, कुठेही मेसेज करू नका, कोणालाही विचारू नका। तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाला असेल, 30 सप्टेंबरच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार। कारण पुढच्या महिन्याला सुद्धा रजिस्ट्रेशन अप्रूव्हल या सगळ्या गोष्टी सुरळीत सरकारला चालू करायच्या आहेत। त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत।
ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। तसेच मित्रांनो, आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2,06,14,990 अर्ज प्राप्त झाले आहेत। यापैकी 1,47,42,476 अर्ज पात्र झालेले आहेत, तर 42,823 अर्जांची पडताळणी सुद्धा सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरामध्ये प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे। आपल्या बँका किंवा आपलं जे खातं आहे ते आधार कार्डशी लिंक करून घ्यावे आणि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं शासनाकडून खूप मोठ्या पद्धतीने सांगितलं जात आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचे पैसे 100% बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।